अंबादास बाबा बरोबर आहे ना? तुमलेच ना, दुसरा आको कोण राही अंबादास? हो म्हणा बापरे, जास्त ना बरोबर फार्म भरा, त्याच माली विचारा ना तुम्ही फुली म्हणजे तुम्ही निशाणी काय म्हणे. सुरुवातच 800 म्हणता म्हणा का रॉंग नंबर लाग घ्या भाऊ. आज फसेलच आहे मी ना, ते जसं बी तसं आता नाही का. जुना लोकेशने म्हण होती करम पण न खोडणे अशी बोली करू. जिवंत गवते मन मायबाप ना, नाही ते मरी गवते हातात राहायचं असो काय कर. संस्था चालवणं एवढं सोपं नाही. काही काही लोक म्हणतात ना महाराज लोक काही बी करले तर इथलं सोपं नाही बरं ते. काही काही लोक आपले ते कृष्ण शिवदास बाबा मजा ते तुम निजे हो महाराज आता आहे हो खरंचदार आता आहे आठी आणि फक्त ईशने 2 शब्द बोली जाय मी म्हणे जासो खरं आहे भो. आठी फुलार टाकणारले विचारा त्याने पोटऱ्या डिल्या पड जातीस. इथलं सोपं नाही शे ते, पण बसीने किडा पाडणं सोपं आहे. बरोबर आहे की नाही? हो, बशीन किडा पाडणं सोपं आहे, पण तेवढं चांगलं आहे. आता आठे बसेलच ना, किडा पाडणार कोणीच नाही होत. बडा प्रेम करणारा जे बिचारा खेडावर ते येलेत म्हणल्या. हां, किडा पाडणारा गावमा पाडतस, त्या गाड्या करी नाही येतस. ज्या गाड्या करी येतं ते आपला राहतस. संस्था चालवणं महाराज बनणं एवढं सोपं नाही. आमचे शिवदास बाबा असतील, आमचे हे विद्यार्थी आहेत. या कोणता संस्था नाही? मास्तर बाबा गुरुकुल. वा मोहन बाबा दोघंही महाराज आहे. महाराज संस्था चालवतात. संस्था चालवणं इथलं सोपं नाही शे. महाराज विद्यार्थी किती हो आपल्याकडे? 15 आहेत. आमच्या महाराजांकडे 50-50 विद्यार्थी आहेत. म्हणजे इथला विद्यार्थी शेतस या समय राहणार सोपं आहे काही. मी आता तुमले विचारच बहिणी सोन काम करानी कॅपॅसिटी माणसेसपेक्षा 22 माझा असता रास. बरोबर आहे ना? अर्धी रात्री जर सांग बाईले मला चहा बनाय दे, बोले संताप मा का होईना पण चहा उकाय देईन. आई जर तुमले सांगते आताच संताप मच करते बहिणी म्हण तुम्ही. आई जर माणसेसले सांग करतीन का? अजिबात नाही. म्हणजे आपल्यापेक्षा नक्कीच त्यासनी क्षमता जास्त आहे. पण मी आता तुमले विचारच बहिणी होऊन माणसेसपेक्षा तुमनी क्षमता जास्त आहे. पण तुम्हाला 2 पोरे येतस दिवाळी सुट्टी मा 20 दिननी सुट्टी रास तरी एक पोरग वाटलाय देतीस तुम्ही मायरले. खरं आहे ना? वय रे मामान कोण येले वय रे तटे जाय रे. म्हणजे तुम्हाला 2च तुम्हाला काही समावतात नाही. या 20-20 40-40 50-50 समावतोस. म्हणजे सोपंच आहे का? बरोबर आहे का नाही? हो, आपला 2च राहतं. का तर पिठना डबा काने कर देतं, का तर माटणा खाल्लं पाणी ओढले तर फ्रीज उघडं राही की बाकी ना ते दाखला राहतं फ्रीज उघडीन मधमा बटलेतच. हो, इथला चित्र बी समावणं सोपं नाही शे. ते बी दुसरा ना आपला म्हणीच नाही. महाराज तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी थोडी. खरंच धर्माचं काम करतायत तुम्ही लोक. खूप खूप छान. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी म्हणजे आमचे वडनेर खाकुर्डीवरनं आमचे भूदेव आलेले आहेत. आमचे दिनूदादा साहेब आलेले आहेत. आमचे सगळे मित्रपरिवार आहेत. सर आहेत. आमचे पृथ्वीराज दादा आलेत जळगाववरनं. आणि ज्यांच्या अनुषंगानं मला इथपर्यंत यायला भेटलं ते माझे जीवाभावाचे असणारे आमचे महाराजा बँडचे मालक रविदादा साहेब. त्यांनी मला सांगितलं की महाराज तुम्हाला ही तारीख घ्यावी लागेल. कदाचित त्यांचं नातं रुपेश दादा रोशन दादा हां, ते तुला रास नाहीत ना तुम्ही म्हणे जमस. प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही. कारण मी येत होतो ना रस्त्यावरनं मोटरसायकली 2 व्हीलर 4 व्हीलर बऱ्याच गाड्या दिखे राहतात. दादा शिट्टी ना काही वाजत हो. मला पहिला पण शिट्टीच ना राग हो. आणि नेमका मनाच कीर्तन मग शिट्ट्या बी वाजतीस चालत. त्यामा बाकी ना कीर्तनकार किडा पाडतच ना भाऊ. विठ्ठल 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 हरी विठ्ठल नाव कोणाचं सुटत असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो. कसं आहे ना, प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होत नाही. हो, बाकीना लोके म्हणतच होते महाराजनी त्यासना नावे लिहिली नात भाऊ. मग आता काल बसेलवालाच ना जर नावे लिहिनात बाकीनाच ना लेवा घ्यात नाही बाकीनाच ना सुटी घ्यात त्या बाकीना सांगते चिलगाव रे तो बी चिकना नाही साला. आणि तुम्हाला बटाच ना नावे लेवाल गवते मग नावे लेवा मग 2 तास सरी जातील. बाकीना सांगतील सकाळी मा नेमका रात्री कीर्तनकार होता का बाट होता ना आमलेच संबंध नाही भाऊ. मनीषी आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पाया पडून चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. अभंगाय माऊली ज्ञानोबारायांचा
प्रत्येक कीर्तनातून प्रत्येक भजनाला बसल्याच्या नंतर रामकृष्ण हरी आणि दुसरं म्हणजे रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी सगळेच म्हणतात, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही रूप पाहताचा अर्थ काय. या रूप पाहता म्हणतात म्हणून म्हणायचं म्हणजे काय चाललंय, पीछे से और आगे आगे धकाई. रूप पाहता लोचनी काय माहीत नाही, फक्त भजनी मंडळाला म्हणतच भो, कीर्तनकार उन्हात मनीषीन म्हणतच भो, बाकीच्या बऱ्याच लोकांना माहीत नाही त्याचा अर्थ काय आहे. आणि आजचा प्रसंग चांगला आहे, पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाला भगवंताचं रूप किंवा नामच सांगावं लागतं अशी मर्यादा घालून दिलेली आहे संतांनी. पहिल्या दिवसाला रूप सांगायला पाहिजे किंवा नाम सांगायला पाहिजे, नाही का. हो, आणि वातावरण चांगलं आहे मनीषी, मला बी असं वाटणं म्हणतं जरा सोपं सोपं सांगसूत. आता कोपरा मरव्या यायला लागेल शे, मग आता काय सांगू भाऊ. मग चांगला चान्स आहे, पहिला दिन आहे आणि मर्यादा बिरास. पहिला दिन ना कीर्तन करले नाम किंवा रूपच सांगणं पडस, त्यांना बाहेर निघता येत नाही. आता मला पक्क नाम आणि रूपच सांगावं लागेल, बरोबर आहे ना. मग ऐका, रूप पाहता लोचनी याचा अर्थ काय. या जेव्हा माऊली ज्ञानोबाराय नामचिंतनाला बसले, नामचिंतनाला बसल्याच्या नंतर नामचिंतन हे एकांतात असतं, लोकांतमध्ये नाही. आणि लोकांतमध्ये जर करत असताना तर त्याला नामचिंतन म्हणत नाही, त्याला प्रोसिजर म्हणतात, म्हणजे देखावा ज्याला म्हणतो, बरोबर आहे ना. नामचिंतन हे अंतःकरणापासून करणारा लोकांच्या समोर करत नाही, तो एकांतमध्ये करतो, ते नामचिंतन असतं. माऊली ज्ञानोबाराय एकांतमध्ये नामचिंतन करत होते आणि एकांतमध्ये नामचिंतन करत असताना भगवंत दृष्टीला पडले, म्हणजे भगवंताचं दर्शन झालं. तुम्ही म्हणसान महाराज नामचिंतनाला बसले असताना देवाचं दर्शन झालं, हो भगवंताचं दर्शन झालं, पण एकांतमध्ये होते आणि जगाच्या मालकाला बघितलं. हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा, हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, जर तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधला, 50 लाखाचा बंगला बांधला, जोपर्यंत जवळचा व्यक्ती बघून आपल्या पाठीवर थाप मारत नाही तोपर्यंत त्या बंगल्याला किंमत, बरोबर आहे की नाही. कारण आपली मानसिकता असते, जोपर्यंत आपलं केलेलं काम कोणी बघून स्तुती करत नाही किंवा तारीफ करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला किंमत नसते. हो, काही लोकेश ना भाव जरा वेगळा राहतो. पण इथं संतांना भगवंताचं दर्शन झालं. आता दर्शन झालं ही गोष्ट कोणाला तरी सांगावी म्हणून आता इकडे तिकडे तर कोणी दिसत नाही, कारण माऊली ज्ञानोबाराय एकांतमध्ये बसले होते. माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला, स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला सांगता येईल साजनी, बुद्धीला साजनी म्हटलेला. हां, एका ठिकाणी मी असं पण वाचलं की भाई माऊली ज्ञानोबारायांची बहिणीसोबत संवाद साधलेला. पर इथं मी सांगतो की भैया माऊली ज्ञानोबारायांनी जेव्हा भगवंताला बघितलं, आजूबाजूला कोणीच नाही या, मग स्वतःच्या बुद्धीला साजनी म्हटलं आणि स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला. स्वतःच्या बुद्धीला सांगायला लागले ज्ञानोबाराय, ए साजनी, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. बुद्धी सांगायला लागली माऊली ज्ञानोबारायांना, रूप पाहता क्षणी तुम्ही सुखी झालात. माऊली असं बघितलं काय, तुम्ही काय बघितलं. माऊली सांगतात, अगं बाई मी त्याला बघितलं. कोणाला, जो विठ्ठल विटेवर उभा पंढरपुरामध्ये, त्याला मी बघितलं, त्याला मी बघितलं. हे सांगितल्याच्या नंतर पण बुद्धीचा रिप्लाय येत नाही, म्हणून माऊलींना वाटलं कदाचित बुद्धीला कळलं नसेल म्हणून पुन्हा परिचय देतात. अगं बाई तो पंढरपुराचा मालक तुला कळला नसेल तर ऐक ना, तो गोपिकांसोबत वृंदावनमध्ये रासक्रीडा खेळतोय का, त्या माधवाला मी बघितलं, त्या विठ्ठलाला बघितलं, त्या माधवाला बघितलंय. बुद्धीनं सहजच प्रश्न केला, माऊली तुम्ही नामचिंतनाला बसले आणि काही मिनिटात तुम्हाला भगवंताचं दर्शन झालं. भगवंत एवढा सोपा आहे का. काही जपी तपी संन्याशी साधूंचं आयुष्य खर्च झालं, त्यांना भगवंत दिसला नाही आणि तुम्ही काही मिनटं बसले, काही क्षणात तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली. देव एवढा सोपा आहे का. माऊली म्हणतात, नाही ग बाई, देव एवढा सोपा पण नाही या, पण हा सहज भेटलेला नाही या. मग बहुत सुकृताची जोडी म्हणून हा जन्मोजन्मी त्याच्या सोबत, प्रत्येक जन्मात सोबत. म्हणून तो या जन्मामध्ये बसल्या जागी नामचिंतन केलं, भगवंताची प्राप्ती झाली. हो, आणि सर्व सुख जिथं भेटतं
त्या बापाची स्तुती अभंगातून करतात. पण सुख सुख आणि आपण जीवनामध्ये काही काही गोष्टींमध्ये मानतो त्याला समाधान. काही लोक मानतात, काही ते समाधान पण मानत नाही. आणि संसारात सुखाची प्राप्तीच नाही. सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव फक्त भगवंताच्या चरणाचे. विठ्ठल 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 पाहिल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाराय त्यांचे भाव सांगतात. मी जरा सुस्पष्ट करून सांगेल तुम्हाला. हां, कारण मी कानादेशाचा मुलगा आहे, मला जरा तुमनी भाषामा समजाडा आवडीन. रूप पाहता क्षणी सुखी झाले संत, रूप पाहता क्षणी सुखी झाले माऊली ज्ञानोबाराय. हो, आणि ते रूपच तसं की कोणालाही बघून आनंद वाटेल. फक्त बघायची दृष्टी चांगली ठेवायची. बघायची दृष्टी जर चांगली असेल तर भगवंत दिसतोही, आजही दिसतो. क्योंकि भैया ते एकतारी भजनाला बसतात का, त्या बाबा लोकांच्या भजनातून शिवदास बाबा एक भजन ऐकलं होतं. हे हरी विठ्ठल विठ्ठल हे राधे श्याम मन में गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. अरे कौन कहते कि भगवान आते नहीं, भगवान आते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से बुलाते नहीं. शबरी मैया की तरह तुम बुलाया करो, शबरी माता की तरह तुम बुलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. अरे कौन कहते कि भगवान नाचते नहीं, भगवान नाचते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से नचाते नहीं. मीराबाई की तरह तुम नचाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. राधे श्याम मन में गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. भाव जर चांगला असेल तर भगवंत आजही यायला तयार आहे. हां, मी पहिले चरण बोलताना जरा हुकलं माझं. कौन कहते कि भगवान आते नहीं, भगवान आते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से बुलाते नहीं. द्रौपदी की तरह तुम बुलाया करो, द्रौपदी की तरह तुम बुलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. कौन कहते कि भगवान खाते नहीं, भगवान खाते हैं मगर प्यारे तुम सच्चे दिल से खिलाते नहीं. शबरी मैया की तरह तुम खिलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. भाव चांगला असला की भगवंत नजदीक आहे, पण भाव चांगला राहिना तर देव आहे. आणि आपला भाव आपण जर कितला बी दिनभर मग 3 दाव जर कधी देवपूजा करी आणि आपला मनमा भाव चांगला नाही राहिना, देवबद्दल कितला बी चांगला भाव आहे पण दुसरा देखील जर कधी तुम्हाला असा जीव बयत होई तरी सुद्धा देव भेटाव नाही. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना असं वाटतं मी जे करतोय ते कोणाला दिसत नाही, पर दादा भगवंत असं आहे, बंद डब्यामध्ये अडकलेल्या मुंगीला सुद्धा साखरेची सुविधा करतो. म्हणजे इथली बारीक मुंगीवर जर त्याने ध्याने त्या आपण काय किडा पाडरा नो त्याला दिखाव नाही का. हा, बाकी ना इथला 150 ना दुसरा वारणार भरायला येताना आपला बांधवर बुंजीन खातच. अरे फक्त भराना मालक नाही दक नाही, खरा मालक दखी राय ना. विठ्ठल 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 भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतर सहजच प्रेमात पडतं. फॉर एक्झाम्पल जेव्हा गोकुळामध्ये भगवंताचा जन्म तसा मथुरेत झालेला आहे, पण जेव्हा गोकुळामध्ये भगवंत जन्माला आलेला आहे, ही चर्चा झाल्याच्या नंतर गोपिका जेव्हा देवाला भेटायला जात होत्या का, कृष्णाला भेटायला जात होत्या का, ते रूप बघूनच वेड्या होत होत्या. हो तेने वेधी येले मन, 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 तेने वेधी येले मन. पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ओ तेने वेधेले
मन ते निवेदियले 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 मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन वा होते निवेदियले मन ते निवेदियले मन ते निवेदियले मन कोणी पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन जेव्हा भगवंताला पाहिल्याच्या नंतर गोपिका वेड्या होत होत्या देवाला पाहिल्याच्या नंतर भक्तांचे भाव काय असतात या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय सांगतायत रूप पाहता क्षणी सुखी झालेले माऊली ज्ञानोबाराय मग कोण कोण सुखी झालं बोल नका विठ्ठल 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 कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे अभिमन्यू मरण पावल्या आणि अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय होतं महाराज मंडळी कोणी बोलू नका महिला माता तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय होतं ते सांगा कोण जाण बहीण हा भाऊ ते मजा नाची चारस माय येळान माय बाकीने बाया मन 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 मा आमले माहिती राहतात तुला कसाला दडकावतो रे भाऊ वाटे जेव्हा कीर्तनकार कीर्तन करतो या गावाची खासियत ऐकल्याच्या नंतर मन समाधान झालं प्रसन्न झालं लोक म्हणतात येवायला लाग्या का देवबा काय टेन्शन घेऊ नका आडे या वरवट्ट हां घन मोठी सुविधा आहे आडे काय टेन्शन नाही देवबा उन्हात घ्या थोडं थोडं पुढे सरकून घ्या बरं तुम्ही पण पुढे सरकून घ्या महिला माता पुरुष मंडळी बाबा लोक तुम्ही पण घ्या सरकून मागच्यांना जागा होईल या सरकून बिगर बोला ना सर का घ्या सरकून थोडं थोडं काही मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसा हां ॲडजस्ट होऊन जा जिथं जिथं पाण्या वगैरे पाण्यासाठी तुमचा बचाव होत असेल तशा जागेवर ॲडजस्ट होऊन जा पुढे सरकून घ्या महिला माता ताई पुढे सरका मावशी पुढे सरका सरका पुढे थोडं खरं मरं सरका ना नाटक नका कर हरी विठ्ठल 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 अभिमन्यूच्या पत्नीचं नाव विचारलं उत्तर कोण देणार आहे जो उत्तर देईन त्याला आज ना पॉकेट बक्षीस रे भाऊ फक्त पैसा काढली सू वा ताई या दिदीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे विठ्ठल 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 बाईनं गोड उत्तर दिलं ताईनं बोलू नका ना जडे जागा आहे तडे बसल्या ना बसल्या गण मोठा शेवट बनायच्या आडे आता येतं ते जागा आहे बसल्या वा ॲडजस्ट इथलं सा रूममा 15 जणी पाहुणा यायलो रे ॲडजस्ट होई जातं तुमले आटे काय पण पराय ठिकाणी चत्रा एवजी समजस लोकेशले बोलू नका बसा खाली बसल्या पहिले 10 मिनटं लेट होई जायला मी अभिमन्यूच्या पत्नीला दिवस होते अभिमन्यूच्या पत्नीला दिवस आहे आता पांडवांचा वंश आहे पण फक्त तेवढाच एक वंश उत्तराच्या गर्भात आहे बिगर बोलानं बी ऐकता येईन तुमले बिगर बोलानं सरकता बी येईन आय असं वस आलं जास्त गर्दीमा घरभर बुसकान काम नाहीच का जा बोलू नका आता बिगर बोलानं सर केल्या हां देखा त्या बिचारा बाबा लोक जे असले ऐक नाही द्या कितला मस्त एकदम भारी बशी घ्या आठीच कस बजवी राहीन
तुमले जागा भेटी घ्या ते असं होई गे ज्याना आत्मा ससा तो पार दिवा असं होई गे सरकाना थोडं थोडं विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. अभिमन्यूच्या पत्नीचं नाव होतं उत्तरा. उत्तरेला दिवस गेलेले आहेत. आता पांडवांचा तेवढा एक वंश, पण तिकडनं कौरवांकडनं ब्रह्मास्त्र सुटलेला. जसं ब्रह्मास्त्र सुटलेला कृष्ण भगवंतानं सांगितलं का नाही यानं पांडव परिवाराला की भैया ब्रह्मास्त्र सुटलेलं काही साधारण अस्त्र नाहीये, ब्रह्मास्त्र. जर आपला जीव वाचवायचा असेल तर एकच पर्याय काय, दोघं हात जोडायचे आणि नतमस्तक व्हायचं. याच्याशिवाय आपण वाचू शकत नाही. जो नतमस्तक होईल तो या ब्रह्मास्त्रापासून वाचू शकतं. सगळ्यांनी हात जोडले इथं, माना खाली टाकलेल्या. पण उत्तराच्या लक्षात आलं, बाई माझ्या पोटात गर्भ आहे, माझे पती मरण पावले, आता शेवटचा पांडवांचा वंश आहे. आता येणारं अस्त्र जर माझ्या गर्भावर घालन तर पांडवांचा वंशच वाचणार नाही, पांडवांचा वंशच वाचणार नाही. मग काय करायचं? देवाला सांगितलं, देवा तुम्ही प्रत्येकाला सांगितलं हात जोडा, मान खाली टाका. सगळे हात जोडून नतमस्तक झाले. पण देवा माझ्या पोटातल्या गर्भाला काय करतं नतमस्तक होणं काय असतं? म्हणजे कदाचित माझा गर्भ जाईल, माझं बाळ जाईल. देवा काहीतरी करा आणि माझ्या गर्भाचं रक्षण करा. कृष्ण भगवंत थोडे हसले आणि उत्तरेला सांगितलं, तुझा गर्भ वाचवेल बाई, पण फुकटात कोणतंच काम मी करत नाही. पहिले घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा. तो उदार अंतकरणाचा उदार जाता, पण पहिले घेतो मग देतो. उदाहरण म्हणून सांगेल, मुठभर पोहे खाल्ली पण सोन्याची नगरी दान केली असा दाता आहे. घेताना थोडंफार घेतो पण देताना अजिबात हाय काही करत नाही. का रे भाऊ नका ना रे, ए आप्पासून शांत बसा रे, बोनीन पायरे नका दांगडो घालणार रे. अरे जेमतेम लाईन लागणे ना, 8 ते 1.5 किलो माल खपणार रे, अख्खा टोपला खाली करणं येणार रे. हा तो म्हणा नालायक धंदा मी सोडावच नाही. उत्तरेने देवाला सांगितलं, देवा अरे वेळ नको लावू ना, ते ब्रह्मास्त्र सुटलेलं आहे, कधी माझ्या गर्भावर येईल आणि कधी माझं बाळ जाईल काय सांगता येत नाही, काहीतरी कर. देवानं सांगितलं, बाई मी घेतो आणि मग देतो. म्हणे देवा लवकर सांग ना. म्हणले तुला काहीतरी तुझ्याकडनं मागावं वाटतंय. म्हणले देवा लवकर माग. अरे काय मागायचंय, मागणं लवकर. उत्तरेला वाटलं काय सोनं नाणं मागत असेल तर पटक्यात देऊन मोकळं होते. म्हणले देव म्हणे सोनं नाणं म्हणा पाहिजे जिथलं जे मी दान करताना मित्राले जर सोनं नगरी दान करस, सोनं नाणाला काय करू मी. मग लवकर माग देवा, अरे ते ब्रह्मास्त्र सुटलेला. देवानं सांगितलं तुझ्याकडनं वचन पाहिजे. म्हणले लवकर माग, काय मागायचे काय नाही, तुझं मातृत्व मला पाहिजे. देवानं मातृत्व मागून घेतलं आणि उत्तरेनं होकारही दिला. माझ्या भगवंतानं रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. पण जेव्हा उत्तरा बाळंतन झाली, बाळंतन झाल्याच्या नंतर बाळ जन्माला आलं, ते बाळ कोणाकडे बघतही नाही आणि रडतही नाही. हसणं भाग वेगळाच आहे, कारण जन्माला आलेलं बाळ रडतं असं मी ऐकलेलं आहे. बरोबर आहे ना? बाळ जन्माला आल्याच्या नंतर रडतं, पण यो बाळ रडतही नाही आणि विरुद्ध जर विचार केला तर हसतही नाही. या सगळे लोक टेन्शनमध्ये काळजी करायला लागले. बाळ आलेलं, जन्माला आलेलं बाळ हसलं पाहिजे, रडलं पाहिजे, याच्यातली कोणतीच कृती करत नाही. सगळे टेन्शनमध्ये होते. पण जेव्हा ही बातमी भगवंताच्या कानी पडली, भगवंताच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर भगवंत जेव्हा आले, जे बाळ रडतही नव्हतं आणि विरुद्ध काही करायला पाहिजे तर हसतही नव्हतं, त्या बाळाच्या जवळ जेव्हा भगवंत गेले, अगोदर फक्त चेहऱ्याकडे टकटक बघत होतं बाळ, रडतही नाही आणि हसतही नाही, फक्त बघत होतो प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे. पण जेव्हा मुरलीधर माझा बणसीधारी, माझा गोवर्धन गिरीधारी जेव्हा त्या बालकाच्या समोर गेला, पाहिल्याच्या नंतर त्या बालकानं हसायला सुरुवात केली. सगळ्या बाया म्हणत होत्या, बाई हा बाळ
रडतही नव्हता आणि हसतही नव्हता. पोरग हसायला लागलं म्हणले. काय कारण होतं बरं हसण्याचं? अगोदर सगळ्यांचे चेहरे बघत होते, ते बाळ सगळ्यांचा चेहरा बघत होतं, पण ते हसलंही नाही आणि रडलंही नाही. काय कारण होतं? कारण ते मनमा विचार करायचं. देवले देखानंतर त्यांना मनमावून पहिले ज्या चेहरा देखी राहतो ना त्या चेहराच मग हाऊ चेहरा देखी नाही राहता. कोणता चेहरा? कारण हाऊ चेहरा संगे पहिला परिचय वय झाला होता. कारण म्हणा मायना गर्भमाच मी हाऊ चेहरा देखील येलो होता. मग तो चेहरा दोंडी राहता. प्रत्येकनं तोंड देखे ते बाळ, पण कोणताच चेहरा परिचय ना लागे नाही. ज्या चेहरा दिखे त्यात पंजाब तपकीर विमल गुटखा खायला ना म्हणे आई हाय तोंड नाही दक नव्हतं भाऊ, आई नाही दक नव्हतं मला. मग जेव्हा माझा कन्हैया समोर आला, कृष्ण भगवंताला बघितल्याच्या नंतर तो भाव बालकाचा होता आणि ते बाळ कोणी दुसरं नाही तर ते कोण होतं?